प्रशासन कधी जागे होणार? 37 मागण्यांसाठी हर्सूलमध्ये ठिय्या. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूलमध्ये आंदोलनाचे एक मोठे वादळ पाहायला मिळाले. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी चक्क रस्त्यावरच अंथरूण टाकून मुक्काम ठोकला आहे. मागण्यांची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी हर्सूलमध्ये रात्रीपासूनच रस्त्यावर मुक्काम ठोकला आहे. या आंदोलनामुळे नाशिक कळवण महामार्गावर तब्बल 3 तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. याचा फटका गुजरातहून आलेल्या भाविकांना आणि सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. आंदोलकांनी प्रशासनासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत, ज्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्यांवर बंधारे बांधून शेती आणि उद्योगांना मुबलक पाणी द्यावे, शैक्षणिक क्षेत्रातील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावीत, नवीन आणि विभक्त रेशन कार्डांची अंमलबजावणी करून रेशन कार्ड धारकांना 35 किलो धान्य मिळावे, वयोवृद्धांना दरमहा 2,000 रुपये पेन्शन आणि जुन्या रेशन कार्डांचे नूतनीकरण करावे, शेतीमालाला हमी भाव आणि वनहक्क दावे तातडीने निकाली काढावेत. या आंदोलनाबद्दल बोलताना माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की रेशन कार्ड आणि पेन्शनसाठी वयोवृद्धांना चक्रा माराव्या लागत आहेत, गॅस परवडत नाही आणि रॉकेल मिळत नाही. अशा परिस्थितीत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठीच हे आंदोलन छेडले गेले आहे. आता पाहायचे आहे हे की या आंदोलनानंतर तरी प्रशासन या मागण्यांची दखल घेते का? अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.